हाय गाईज, तर आज आम्ही गेलो होतो बर्थडेचं गिफ्ट घेण्यासाठी आणि डिनर करण्यासाठी. पण पहिलं आम्ही गेलो एक शॉप मध्ये केक डिसाईड केला कोणता घ्यायचा आहे. तिथे खूप छान छान केक होते. आम्ही तर खूप कन्फ्युज होतो, बट ॲट द एंड आम्ही डिसाईड केले की एक चॉकलेट केक आणि एक मँगो फ्लेवर केक घ्यायचा आहे. केक घेऊन झाल्यानंतर आम्ही गेलो बर्थडे बॉयला गिफ्ट घेण्यासाठी. त्याच्यानंतर आम्ही गेलो गिफ्ट शॉप मध्ये गिफ्ट घेण्यासाठी. तिथे पण आम्हाला खूप कन्फ्युजन होतं. पहिल्यापासून आमचं होतं डिसाईड काय गिफ्ट घ्यायचंय, बट तिथे जाऊन इतके सारे गिफ्ट बघून खूप कन्फ्युजन झालं आम्हाला. वैसे भी लाईफ ही कन्फ्युज चल रही है गाईज. एनिवे आम्ही इतके सारे गिफ्ट बघितल्यानंतर हे डिसाईड केलं की आम्ही जे गिफ्ट घरातून ठरवून आलो होतो तेच घ्यायचं आहे. गाईस, गिफ्ट डन. गिफ्ट घेऊन झाल्यानंतर तिथे आम्ही पेमेंट केलं आणि तिथे इयरिंग्स आणि मेकअपचे प्रोडक्ट्स पण होते. नंतर संध्याला इयरिंग्स घ्यायचे होते म्हणून आम्ही तिथे इयरिंग्स घेण्यासाठी थांबलो. इयरिंग्स चूज करत होती, मला काही नव्हतं घ्यायचं म्हणून मी बोर होत होती, थांबली होती तिथे. आणि प्लस मला भूक पण लागली होती. तिचे इयरिंग्स घेऊन झाल्यानंतर आम्ही गेलो जेवण करण्यासाठी. आणि हा मोस्ट ऑफ द टाइम आम्ही ह्याच रेस्टॉरंट मध्ये येतो कारण की इथली टेस्ट बेस्ट आहे आणि आपल्या खिशाला पण मोठा फटका बसत नाही गाईज. तर स्टार्टर मध्ये आम्ही मंचाव सूप ऑर्डर केलं होतं. सूप ठीकठाक होतं कारण ह्याच्यापेक्षा पण बेस्ट आम्ही ट्राय केलेलं आहे इन अदर प्लेस. एनिवे मेन कोर्सचा तर काही लोचाच नव्हता कारण व्हेज वाल्यांसाठी एकच ऑप्शन असतं पनीर. त्याच्यानंतर मेन कोर्सचा ऑर्डर देऊन ऑर्डरची वेट करत होतो आम्ही. फायनली बरसोबाद आमची ऑर्डर आली आणि ऑर्डर काय केलं होतं तुम्ही बघू शकता. ऑफकोर्स पनीर वेज में और क्या ही खा सकते आउटडोर, बट खूप टेस्टी होतं. हा खाऊन पिऊन झाल्यानंतर जे राहिलेलं जेवण होतं ते आम्ही पार्सल घेतलं. प्लीज नो फूड वेस्ट. हा फेकण्यापेक्षा आपल्या घरी ते कोणीतरी खाऊ शकतं ना. त्याच्यानंतर पार्सल गिफ्ट घेऊन आम्ही गेलो घरी. थँक्यू फॉर वॉचिंग दिस मिनी व्लॉग. मिलते हैं अगले मिनी व्लॉग में. बाय. ही करी इस तुझं दात कुठे दातच नाही रे पिलूला